नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शक्ती कंपनीचा 500 HP चा सोलर पंप बघणार आहोत. त्यामध्ये त्याचं पाणी प्रेशर, इन्स्टॉलेशन आणि बाकीची सर्व जी माहिती ती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी आपण एक 50 मीटरचा हेडपंप घेतलेला आहे आणि 50 मीटरचा हेडपंपाचा जागेच पाणी प्रेशर बघणार आहे. त्यानंतर त्यांना थोडंसं बाऱ्यावरती न्यायचं आहे. पाणी थोडंसं लांब आहे, तिथून 2-3-1000 फुटावरती त्यांना पाणी न्यायचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी 50 मीटर हेडपंप घेतला आहे. तर चला याचं सगळं इन्स्टॉलेशनची माहिती बघूया आणि त्याचबरोबर त्याचा पाणी प्रेशर वगैरे सगळं काही बघूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बघू शकता ही शक्ती कंपनीची 5 HP मोटर आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण 50 मीटरचा हेडपंप कनेक्ट केलेला आहे. म्हणजेच त्यांचं एक क्षेत्र आहे 2-3 हजार फुटाच्या अंतरावरती आहे आणि त्यांना त्याचं जास्त पाणी चालवायचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी 50 मीटरचा हेडपंप घेतलेला आहे, बघू शकता. आणि त्याचबरोबर त्याचं जे बाकीचं मटेरियल म्हणजे केबल, रस्सी आणि पाईप ते बी त्यांना 50 मीटर भेटलेलं आहे. आणि केबल पण बघू शकता 4 mm केबल आलेले आहे. आणि हा जो येड आहे त्याला आतमध्ये प्लॅस्टिकची जाळी दिली, म्हणजे कचरा वगैरे आतमध्ये खेचू नये त्यासाठी त्यांनी प्लॅस्टिकची जाळी वगैरे दिलेली आहे, बघू शकता. आणि जसा तुम्ही हेडपंप घेशाल तसंच तुम्हाला बाकीचं सर्व जे मटेरियल आहे सगळं काही मटेरियल भेटू शकतं. आणि मित्रांनो, तुमचं जर बोर असो किंवा विहीर असो, जर 100 फुटाच्या पुढं आणि 200 फुटाच्या आत खोल जर असेल तर तुम्ही 50 मीटर हेडपंप घ्या, म्हणजे तुम्हाला पाण्याचा जो प्रेशर तो चांगला भेटून जाईल. त्यानंतर तुम्ही जे नेपाल बघू शकता ते कंपनीकडूनच फिटिंग होऊन आलेलं आहे. आणि पाईपाची साईज जवळपास 2.5 इंची साईज पाईप आहे, बघू शकता. आणि या साईडला आता लगेच मोटर आपण जोडली बी आणि खाली सोडून पण दिलेली आहे. आणि इथं बघू शकता आता सोलर पंप सगळा काही इन्स्टॉल झालेला आहे. जवळपास 4 स्ट्रक्चर आहे. एका स्ट्रक्चरवरती 3 पॅनल आहे आणि बाकीचे जे 3 स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती 2-2 पॅनल आहे, म्हणजे अशी टोटल 9 पॅनल आहे. आणि त्याचबरोबर त्या साईडला त्याचं आर्थिंग अरेस्टर जोडलेलं आहे, म्हणजेच पावसाळ्यामध्ये सोलरवरती वीज पडू नये त्यासाठी ते आर्थिंग अरेस्टर जोडलेलं जातं, बघू शकता. याने सोलरवरती वीज पडत नाही. जवळपास तेवढ्या एरियातली ती वीज आहे ती हे आर्थिंग अरेस्टर खेचून घेतं, बघू शकता. तुम्हाला हे प्रत्येक सोलरजवळ बघायला भेटेल, म्हणजे तिने सोलरला काही धोकादायक नाही, बघू शकता. आणि त्याचबरोबर याचं जे डायरेक्शन आहे मित्रांनो ते दक्षिण बाजूला केलेलं आहे, म्हणजेच मोटर दिवसभर चालू त्यासाठी याचं जे डायरेक्शन आहे ते नेहमी दक्षिण बाजूला असतं, बघू शकता. आणि याचा जो स्ट्रक्चरमधला गॅप आहे तो थोडा जास्त दिलेला आहे, कारण की एकमेकांची जी सावली आहे ते एकमेकांवरती पडू नये त्यासाठी यांच्यामधला जो गॅप आहे थोडा जास्त दिलेला आहे, बघू शकता. आणि या साईडला जो कळाचा स्ट्रक्चर आहे त्याला कंट्रोलर जोडलेला आहे आणि त्याला एक फॅन पण दिलेला आहे 5 HP कंट्रोलरला. म्हणजेच ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचर होतं आणि कंट्रोलर गरम होतो त्यासाठी गरम होऊ नये त्यासाठी तो पंखा दिलेला आहे. आणि तो कंटिन्यू चालूच राहतो, एकदा सकाळी ऊन पडला का तो कंटिन्युअसली चालू राहतो, बघू शकता. आणि मोटर चालू बंद करण्यासाठी ऑफ ऑनचं. आणि मोबाईलवरती पण जी मोटर आहे ती मोबाईलवरती पण चालू बंद होते, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर त्याचे जॉईंट पण तुम्ही बघू शकता, जवळपास कलरला कलर जॉईंट आहे, उलटा पालटा याच्यात काही विषय नाही. आणि याचबरोबर त्याच्या या साईडला आर्थिंग म्हणजे बॉडी आर्थिंग दिलेली आहे. यांनी जास्त टेम्परेचर झालं का काही टेम्परेचर मायनस करून जमिनीमध्ये जातं त्या साईडला, त्याच्यामुळं ही बॉडी आर्थिंग दिलेली जाते, बघू शकता. याच्यामध्ये एक कॉपरचा रॉड ठोकलेला आहे 3 फुटाचा, म्हणजेच आर्थिंगसाठी त्याला प्रॉपर आर्थिंग भेटू त्यासाठी. जर ही बॉडी आर्थिंग जर नसली तर काय म्हणते मोटर जळू शकते किंवा वायरी वगैरे आहे त्या वायरी जळू शकते, त्याच्यामुळे ती बॉडी आर्थिंग दिलेली जाते. आणि याच्या जेवढ्या ज्या वायरी आहे ते सगळे एकत्र घेऊन त्या कंट्रोलरमध्ये घेतलेलं आहे, बघू शकता. आणि याचं जेवढं जे मटेरियल आहे सगळं गॅलोनाईजचं मटेरियल आहे, त्यामुळं काही विषय नाही, बघू शकता. चला त्याचे पॅनल पण बघूया किती वॅटचे काय वगैरे सर्व काही डिटेल याची जाणून घेऊया, बघू शकता. जवळपास 3.5 फूट खड्डा राहता आणि हा जो पोल आहे तो जवळपास 3.5 फूट खाली आहे आणि पूर्ण सिमेंटामध्ये भरून आणलेला आहे. वाऱ्यामुळं वाऱ्याने तो पलटू नये त्याच्यामुळं त्यांना 2-2 पॅनल दिलेले आहे एका स्ट्रक्चरवरती. नाही तुम्ही बाकीचे सोलर बघितले असतील ते एकाच खांबावरती 9 पॅनल असतात आणि 6 पॅनल असतात, फक्त 7.5 HP आहे त्यालाच फक्त 2 स्ट्रक्चर असतात. पण याचं सगळं जे स्ट्रक्चर आहे सगळं वेगळं स्ट्रक्चर आहे शक्ती कंपनीचं, बाकी सगळ्या कंपनीचं स्ट्रक्चर सारखं आहे, फक्त शक्ती कंपनीचंच मटेरियल वेगळं आहे. इथं बघू शकता पॅनलची सगळी काही माहिती दिली आहे, पण ती नेमकी त्या पॉलला शाड आहे, तर बघू शकता तुम्ही पॅनल वगैरे याच्यावर सगळी काही जी माहिती सगळी माहिती या स्कॅनरवरती दिलेली आहे, किती वॅटचे काय वगैरे, बघू शकता. चला आता सगळं काही झालेलं आहे. आता याचा आपण महत्त्वाचा म्हणजे पाणी प्रेशर बघूया. मोटर चालू करण्यासाठी सोपी पद्धत आहे, त्याला 2 बटणं दिलेले ऑफ ऑनचे, बघू शकता. हिरवा दाबला का ऑन होती मोटर आणि लाल दाबला का बंद होती. आणि त्यांना मोबाईल ऑटो पण करून दिलेला आहे, तर मोबाईलवरून बी सोलर आपली मोटर चालू बंद होतील, काही विषय नाही.
चला आता 50 मीटरचा हेडपंपाचा आपण जागच्या जागीच पाणी प्रेशर बघूया. तर बघू शकता हा पाणी प्रेशर मित्रांनो जवळपास यांची विहीर 110 फूट खाली आहे आणि जवळपास 100-1 फुटावरती सोडलेली आहे. आता 10 फूटवरती ठेवली कारण की खाली थोडासा गाळ आहे. गाळामध्ये मोटर सोडू नका म्हणजे मोटरीला काही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी. तर बघू शकता हा जागच्या जागीच पाणी प्रेशर आहे 50 मीटर हेडपंपाचा. जवळपास चांगल्या पद्धतीने पाणी मारलेलं आहे इथं आणि त्यानंतर त्यांना बाहेर जोडायचं आहे तिकडं पण चांगलंच पाणी देईल 50 मीटर हेडपंप. जर तुम्हाला जागीच पाणी प्रेशर पाहिजे असेल तर तुम्ही 30 मीटर हेडपंप घेऊ शकताय आणि जर बाऱ्यावरती चालवायचं असेल तर तुम्ही 50 मीटर हेडपंप घेऊ शकताय. बघू शकता आता जवळपास पूर्ण जे पाणी ते इथं काढलेलं आहे. त्यांनी लगेच ते काय म्हणते बाऱ्याला पाईप जोडून दिला होता पण मग बघू शकता हा जो पाईप आहे त्या साईडचा तो लगेच बाऱ्याला जोडला आहे आणि तेच पाणी आता रिटर्न आपण इथं काढलं आहे विहिरीवरती बघण्यासाठी. तर मित्रांनो तुम्हाला हा शक्ती कंपनीचा 5 HP सोलर पंप कसा वाटला त्याबरोबर त्याचा पाणी प्रेशर कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब